नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गुबगुबीत आणि पौष्टिक असा मुळ्याचा पराठा बघतोय। तर बघा, मस्त असा मऊ लुसलुशीत बनून तयार होतो आणि अगदी दिवसभर जसा तसा राहतो। असं बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की मुळ्याचा पराठा हा आमच्याकडून व्यवस्थित होत नाही, लाटला सुद्धा जात नाही आणि शेकताना तो मध्येच फाटतो। तर तसं होऊ नये म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। मुळ्याचे 4 पराठे बनून तयार आहेत, पण तुम्ही बघू शकता इथं एकही पराठा फाटलेला नाहीये। तर तुमचा सुद्धा पराठा फाटू नये, व्यवस्थित यावा किंवा मग त्यातील सारण बाहेर निघू नये आणि मस्त असा टम्मा सुद्धा फुगावा, तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सविस्तर कृती दिली आणि टिप्स सुद्धा दिलेल्या आहे। कणिक मळीपासून मुळ्याचं स्टफिंग भरीपासून हा पराठा शेकण्यापासून सगळं सविस्तर कृती दिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा। जर तुम्ही स्किप करून व्हिडिओ बघितला तर पराठा तुमचा हा परफेक्ट प्रमाणात असा होणार नाही, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंतच बघावा लागेल। तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते। क्या बात आहे, बघा सारण मस्त याला आतील भागापर्यंत चिटकून बसतं आणि अजिबात निघत नाही। चला तर मग पटकन मुळ्याचा पराठा बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असा दमदमीत पराठा बनवायला सुरुवात करूया। आता आपण एकदा साहित्य बघून घेऊया। तर बघा, इथं एका परातमध्ये या वाटीने मोजून मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्याचसोबत इथं 1 मुळा बारीक छिद्राच्या किसणीवर किस करून घेतला। आता मसाल्यामध्ये काय लागेल ते बघूया। 1 चमचा चाट मसाला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, कोथिंबीर आहे थोडीशी, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आहे, चवीनुसार मीठ लागेल आणि 1 चमचा गरम मसाला। याशिवाय आपल्याला तेल सुद्धा लागेल आणि पराठा भाजताना बटर सुद्धा लागेल। आता आपल्याला या पिठामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। तेल आणि मीठ हे छान या पिठाला चोळून चोळून लावून घ्यायचं। बघा, व्यवस्थित असं सगळ्या बाजूने या पिठाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे। तेलामुळे आपला पराठा छान मऊ लुसलुशीत होईल, म्हणून 1 चमचा तेल यामध्ये घालून घ्यायचं। तेलाऐवजी तुम्ही तूपही घालू शकता। बघा, व्यवस्थित इथं हे मिश्रण मी एकजीव करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। मस्त अशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची। जास्त घट्ट सुद्धा नको आणि जास्त मऊ सुद्धा नको। आता मी इथे व्यवस्थित अशी कणिक मळून घेते। बघा, इथं मी मस्त अशी कणिक मळून घेतली आहे। जास्त कडक सुद्धा नाही आणि जास्त नरम सुद्धा नाही, मध्यम प्रमाणे ही कणिक मळून घेतली। तुम्ही बघू शकता थोडी अशी सैलसरच आहे। आता यावर आपल्याला अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं। याने काय होते, कणिक मऊसूत राहण्यासाठी तेलामुळे मदत होते। एक वेळेस याला तेलामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं, जेणेकरून ही कणिक व्यवस्थित अशी नरम राहील। आता याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा। इथे मी याचा एक असा गोळा करून घेतला। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि कमीत कमी अर्धा तास ही कणिक व्यवस्थित अशी मुरून घ्यायची आहे। आता आपली कणिक मुरून होते तोवर इथं आपण मुळ्याचं स्टफिंग करून घेणार आहोत। तर बघा, इथं ह्या मुळ्यामधील आपल्याला पाणी असं पिळून पिळून काढायचं आहे। इथं मी एक प्लेट घेतली आहे। बघा, जेवढं शक्य असेल तेवढं यातील पाणी काढून घ्यायचं। याने काय होईल, पराठे हे असे ओले अजिबात होतील नाही। किंवा मग तुम्ही याला मीठ लावून सुद्धा ठेवू शकता। मीठ लावल्याने सुद्धा भरपूर असं पाणी निघते, पण मी इथं अजिबात मीठ लावलं नाही। इथे ही साईडला ठेवते, आणखी पिळून घेते। तर याचप्रमाणे आपल्याला मुळ्यातील सगळं पाणी काढून घ्यायचं। आता इथं बघा, मुळ्यातील सगळं पाणी मी पिळून काढलं आणि एकदम असा कोरडा करून घेतला हा मुळ्याचा किस। आता यामध्ये 1 चमचा लसूण मिरचीचा ठेचा, यामध्येच गरम मसाला जाईल, हळद, चवीप्रमाणे मीठ, चाट मसाला आहे, धनेपूड, थोडंसं लाल तिखट आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। बघा, इथं सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलं। आता आपलं हे मुळ्याचं स्टफिंग बनवून तयार आहे।
आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवू. जोवर कणिक मुरत नाही तोवर आपल्याला पराठा बनवायला घ्यायचा नाही. तर कणिक आपली मुरत आहे तोवर हे स्टफिंग असं बाजूला ठेवते. आणि ते जवळपास अर्धा तास झाला आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी कणिक मुरली आहे आणि सॉफ्टसुद्धा झाली आहे. आता आपल्याला एक वेळेस मी हलक्या हाताने मळून घेते. आता आपल्याला जेवढे गोळे होतील तेवढे करून घ्यायचे. बघा इथं साधारण 4 गोळे बनवून तयार आहे. आता आपल्याला मुळ्याचा पराठा करायला घ्यायचा. आणि इथं हे मुळ्याचं स्टफिंग आहे हे सुद्धा मी साईडला ठेवते. आपल्याला हा गोळा बघा इथं सुकं पीठ आहे, यामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा. आणि आपल्याला लाटण्याने एक पोळी लाटून घ्यायची. साधारण 3-4 इंचाच्या आपल्याला हे कडा आहे पातळ करून घ्यायच्या. मध्यभाग हा किंचित जाडा असायला हवा. बघा इथं 3 ते 4 इंचाची इतकी पोळी लाटून घेतली. आता यामध्ये आपल्याला हे मुळ्याचं स्टफिंग हे यामध्ये घालून घेऊया. या मुळ्यामध्ये आपण जे मसाले घातले मस्त असा सुगंध येत आहे. बघा यामध्ये मी हे मुळ्याचं स्टफिंग घालून घेतलं. आता आपल्याला हे बंद करून घ्यायचं. बघा मोदकाला आपण कशा कड्या पाडतो तसंच हे कड्या पाडून असं बंद करून घ्यायचं. बघा याप्रमाणे मोदकाच्या आकाराप्रमाणे याची अशी पारी करून घ्यायची आणि हे यामध्ये जसं दुमडून द्यायचं. हातावर थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आणि सुक्या पिठामध्ये आता आपण याला बुडवून घेऊया. आणि हलक्या हाताने याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा. एकदम हलक्या हाताने लाटायचा. जर यावर जास्त दाब दिला तर सारण बाहेर निघेल. बघा इथं हलक्या हाताने मी पराठा लाटून घेतला आहे. आता याचप्रमाणे सगळे पराठे लाटून घेते. बघा इथं 4 मुळ्याचे पराठे झाले आहे. एकाच वेळेस मी करून घेतले. तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही एक पराठा करून घेऊ शकता आणि तो शेकून घेऊ शकता. बघा इथं गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा. बघा इथं तवा व्यवस्थित गरम झाला. आता यावर आपण मुळ्याचा पराठा घालून घेऊया. लगेच पलटी करून घ्यायची. बघा आता यावर मी बटर लावून घेते. आणखी पलटी करून घेऊया. छान बटर लावून खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा. बटरमुळे टेस्ट खूप छान येते या पराठ्याची. किंवा मग तुम्ही तेल तूप सुद्धा लावू शकता. क्या बात आहे, मस्त असा खरपूस भाजल्या जात आहे. आणि तुम्ही बघू शकता यातील स्टफिंग कुठेही अजिबात निघलेलं नाही आहे. आपण यामध्ये स्टफिंगसुद्धा व्यवस्थित असं ठासून भरलेलं आहे. तरीसुद्धा अजिबात कुठेच हा पराठा फुटलेला नाही. बघा छान खरपूस भाजून घ्यायचा. शक्यतो काठानेच भाजायचा, कारण काठाचे जाड असल्यामुळे कच्चा राहू शकतो. म्हणून कडेने व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. बघा मस्त असा फुगलेला आहे. इथं आपला पराठा बनवून तयार आहे. मस्त सारणाने भरलेला हा मुळ्याचा पराठा अजिबात कुठेच फुटलेला नाही आणि मस्त असा टम्मसुद्धा फुगतो. आणखी तुम्हाला एक पराठा शेकताना दाखवते. हे बघा याला लगेच अशी पलटी करून घ्यायची. यावर आणखी बटर लावून घेऊया. आणखी पलटी करून घ्यायचं. बटर लावून घ्यायचं व्यवस्थित असं. छान असा स्मेल येत आहे बटरमुळे या पराठ्याचा. मस्त खायला दमदमीत हा पराठा बनवून तयार होतो. मस्त असा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणखी याला पलटी करून घेऊया. क्या बात आहे. बघा मस्त असा कच्चा सारणाने भरलेला मुळ्याचा पराठा मस्त असा फुगत आहे. तर बऱ्याच जणांचा पराठा फुगत नाही. तर मी ज्या पद्धतीने पराठा बनवला तुम्ही तीच पद्धत वापरा. तुमचाही पराठा व्यवस्थित असा फुगेल आणि अजिबात तुम्ही बघू शकता कुठेसुद्धा फुटलेला नाही. आता आपला हा पराठा बनवून तयार आहे. आता याला मी लगेच काढून घेते. मस्त असा दिसत आहे. बघा छान झालेला आहे. अगदी खरपूस भाजला गेला. आता याचप्रमाणे सगळे पराठे भाजून घेऊयात. बघा इथे आपले सगळे पराठे बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता हा पराठा किती छान झाला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत झाला आहे. क्या बात आहे.
आणि यातील सारण अजिबात कुठेच निघालं नाही आणि हा पराठा भाजताना एकदम व्यवस्थित भाजला गेला, अजिबात फुटलेला नाही। तर तुमचासुद्धा असाच पराठा यावा म्हणून काय करायचं, मी जी सांगितली पद्धत तीच वापरा, म्हणजे तुमचाही पराठा मस्त असा गच्च सारण्याने भरलेला होईल आणि मस्त असा टम्मसुद्धा फुगेल। तुम्हीसुद्धा एकदा हा मोरळ्याचा पराठा नक्कीच करून बघा। हिवाळ्याचे दिवस आहे, पौष्टिक असा दमदमीत हा मोरळ्याचा पराठा बनवून तयार होतो। तर अर्थातच दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग एखाद्या चटणीसोबत खाल्ला तरी काही हरकत नाही, छान लागतो। तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।